తగచడు తదిగిడ తగచడు తరిగిట తదరిన తదిదీత ఆనందం తలవని తలపుగ ఎదలను కలుపగ మొదలిక మొదలిక మళ్ళీ గీత గోవిందం ఇంకేం కావాలే చాలే ఇది చాలే నీకై నువ్వే వచ్చి వాలావే ఇకపై తిరనాళ్ళే గుండెల్లోన వేగం పెంచావే గుమ్మంలోకి హోలీ తెచ్చావే నువ్వు పక్కనుంటే ఇంతేనేమోనే నాకొక్కో గంట ఒక్కో జన్మే మళ్ళీ పుట్టి చేస్తున్నాను ఇంకేం కావాలే చాలే ఇది చాలే నీకై నువ్వే వచ్చి వాలావే ఇకపై తిరనాళ్ళే. अरे वा, प्री वेडिंग शूट किती सुंदर आहे हो ना, खरंच खूप छान आहे. आई बाबांची 50 वेडिंग अॅनिव्हर्सरी येते ना. हो, त्यांच्या काळात काही नसेल ना. त्यांच्या काळात असं काही प्री वेडिंगचा कन्सेप्ट नव्हता, पण आपण त्यांचं पोस्ट वेडिंग करू शकतो. ते होतील का, तयार होतील? हां, पण त्यांना तयार करूया. तू आईला तयार कर, मी पप्पाला तयार करतो आणि त्यांना सरप्राईजली या ठिकाणी घेऊन येऊ. ओके, चालेल. चला मग. कॉलेजला होतो BCom फर्स्ट इयरला. त्या PUCमध्ये असताना आम्ही आमचा मळा, आमच्या वडिलांनी एक 3-4 एकरचा मळा, विहिरीचा मळा होता आमच्याकडे. आम्हाला ते कांद्याचं रोप लावण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या वडिलांनी एका गावाला पाठवले. एळी म्हणून गाव आहे तेलंगणामध्ये. मग आम्ही सायकलवर गेलो त्यावेळेस. मग संध्याकाळ झाली. पुढे हंगीरगाव म्हणून यांचं गाव आहे. यांचं हंगीरगाव तेलंगणामध्ये आहे. तिथून 1-3 किलोमीटर आहे. मग आम्ही तिथे विचारलं पुढचं कोणतं गाव हंगीरगाव. मग ते हंगीरगाव आमचे जुने पाहुणे आहेत, मोठे एकदम, पार्टी खूप मोठी आहे. मग आम्ही त्यांच्याकडे थांबलो. संध्याकाळी मुक्कामला गेलो. मुक्कामला गेलं की आम्हाला ते थांबवून घेतले की लगेच मग त्यांनी काय केले, मी आता ही होती तिथं म्हणजे ओळख नव्हती ना, याचं सगळं खेळत होते सगळं. आम्ही बसतो होतो, मोठं घर होतं गावाचा. मग तेवढ्यामध्ये आता हे सगळे ग्रुप आले यांचे खेळत खेळत, बहिणी सगळे. मग त्यावेळेस पाहिजे तेवढं. आता मला ते आवडले. अशी आहे, तुझे माझं जमेना आणि तुझ्यापासून कर्मेना.